सुस्वागतम सुस्वागतम. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन सादर करीत आहे एकांकिका गेम. लेखिका डॉक्टर मंजिरी परांजपे. दिग्दर्शिका एंड डॉक्टर वर्धा जाधव. कलाकार एंड डॉक्टर वर्धा जाधव एंड अंकिता कर्वे. सादर करीत आहे गेम. कामाच्या गडबडीत तुम्हाला वेळच होत नसणार म्हणा. बारा तास का म्हणजे डोक्यात सारखे तेच विचार. जयंताचं नाही का असंच. हॉल चांगला आहे. हॉल म्हटलं चांगला आहे. बॅडमिंटन हॉलसाठी आवश्यक गोष्टी पण आहे. पण ते स्टेज जे दिसतं ते काही एवढं बरोबर वाटत नाही कार्यक्रमासाठी. अकॉस्टिक साऊंड आहे आणि तुम्ही आर्किटेक्ट म्हणजे जिथं जाल तिथं प्लॅन बघणार. एकदा जयंताला मी इथं न्यायला बोलवलं होतं बरं का. तेव्हा तो हेच म्हणाला, याला मी बोलवलं तर माझा खेळ जमेल आणि हा करतो हॉलचं निरीक्षण. तुमचं अगदी चांगलं जमत असेल नाही. कॉफी घेणार? कॉफी हां, तुम्ही कॉफी घेता ना? तुम्हाला अहो, जयंतानी सांगितलं. या बसा या. मुद्दाम करून आणलीये तुमच्यासाठी. बसा या या. गरम राहिली आहे ना कॉफी? हो. तुम्हाला अगदी स्ट्रॉंग आणि गरमागरम कॉफी लागते. अहो, जयंता म्हणत होता माझा अगदी उलट. मुळात मला चहा पिला आणि चहा काय किंवा कॉफी काय मी अगदी वाढ करून पिला. जयंत जाम चिडतो माझ्या. म्हणतो सगळी मजा घालवतेस चहाची. अहो, तुम्ही करा ना सुरुवात. घ्या. छान झाली कॉफी. आवडली? थँक्स. आवडणारच. अहो, तुमच्या बऱ्याच आवडीनिवडी पाठ झाल्यात मला. ते तिकडे स्टेज दिसतंय काही कार्यक्रम? स्टेज वगैरे असला तरी कार्यक्रम वगैरे होत नाही का कधी? आठ बाजूला आहे ना हॉल. अहो, एवढ्या कोण येणार कार्यक्रम बघायला? शिवाय एका बाजूला नदी आणि आजूबाजूला वस्ती नाही. बॅडमिंटन खेळायला तेवढे येतात तो, पण तेही आता पुढचे 8 दिवस सुट्टीचे. अहो, वॉचमन गेला ना गावाला. मग तुम्ही कोण इस्तवार करणार? तुम्ही रोज येता खेळायला? हो, फक्त रविवारी सुट्टी. पूर्वी आठवड्यातून 3दाच यायची. पण आजकाल जयंत तुमच्या ऑफिसच्या कामात इतका बिझी असतो, संध्याकाळी हमखास साईटवर जायचंच असतं त्याला. तुम्हालाही जावं लागत असेल नाही? मग मी 6 दिवस येणं सुरू केलं. तेवढाच व्यायाम आणि छान फ्रेशही वाटतं. मुद्दामच बोलायचं. घरी म्हणजे तुम्हालाही जरा ऑकवर्ड होणार. इथं कसं
अंडरस्टँड. म्हणजे आवाज काय म्हणायचं तुम्हाला? शिवाय इथं पूर्ण प्रायव्हसी आहे. पुढचे 8 दिवस काळं कुत्रही येणार नाही इथे. हा, जयंत येईल पण इतक्यात. जया पण म्हणजे तुम्ही त्यालाही आय मीन त्यांनाही जया पण जया अहो तो तर आपल्यातला दुवा. अहो, कसला दुवा? काय म्हणताय तुम्ही? हो एवढं एक्साइटमेंट काय झालं तुम्हाला? हा, आता मी जयंतची बायको आणि तुम्ही त्याच्या ऑफिसमध्ये सहकारी. मागे एकदा ऑफिसच्या पार्टीला भेटलो होतो आपण, त्यावेळी तुम्ही नुकते जॉईन झाला होता. पण ती आपली फॉर्म्युल ओळख. शिव त्यालाही झाली आता 5-6 वर्ष. तर आता आपल्या दोघींना कॉमन दुवा कोणता? तर जयंत. मग इतर आपला संबंध तरी आला असता का? साधी ओळख सुद्धा नसती ना. तुमचं काय काम आहे माझ्याकडे? कॉफी. हा? हो. हे बघा, तुमची कॉफी संपलेली आहे. अहो, खरंच नको. आणि थर्मासमध्ये गरमागरम कॉफी आहे. अहो, प्लीज खरंच नको. बाकी ड्रेस छान आहे हं तुमचा. आर्किटेक्ट असल्यामुळे तुम्हाला कपड्यांचं आणि रंगसंगतीचं भान. तुम्ही प्लीज मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं तर बोलणारच आहे. म्हणून तर तुम्हाला मुद्दाम फोन करून बोलावून घेतलं ना इथं. शिवाय जयंतलाही त्याला माहिती आहे मी खेळणार आहे? नाही. त्याला सरप्राईज. आणि अर्थात तुम्ही त्याला सांगितलं नसणारच माझ्या फोनचं. नाही. पण सांगितलं असलं तरी काही बिघडत नाही. कॉफी वगैरे पिऊन होतीच आहे आपली. तेव्हा हे बघा, तुम्ही मला मुद्दाम फोन करून बोलवलं की कॉफी पिण्यासाठी नक्कीच नाही. तेव्हा तसंच काही नाही. पण जयंत यायला अजून अवकाश आहे. तेव्हा एकदा त्यापर्यंत तुमची नीट ओळख करून घ्यावी. हे बघा, मी माझा कामाचा वेळ लागतोय. तुम्ही प्लीज काय तुमचं काम आहे ते लवकर सांगा. कामात तुम्हाला खूप रस. एकदा का कामाला भेटलात की तुम्ही सगळं जग विसरता. एकदम परफेक्शनिस्ट. शिवाय बुद्धिमान आणि स्वतःच्या कल्पनाविषयी आले. अहो, तुम्हाला हे जयंतनी सांगितलं. सगळ्यासाठी बोलवलं तुम्ही मला इथं? हे मला जयंता सांगत असे. तुम्ही जॉईन झाले अगदी भरपूर. मग मी त्याला तुमच्या नावावरून माफक चिडवायची. तोही हसत हसतच हा काहीतरीच काय असं म्हणायचं. असं सगळं सुरळीत चाललं होतं. पण मग लक्षात आलं. काय? तो तुमच्या कामावरच नव्हे तर तुमच्यावरही खुश आहे. अहो, काहीतरीच काय? तुमचा काहीतरी गैरसमज. अशा गोष्टीत गैरसमज वगैरे नसतात बाई. असतात ते फक्त समजच. आपण ते गैर आहेत अशी फसवणूक करून घेत जगतो एवढंच. पण तुम्ही आज इथे अचानक मला अचानक काही दिवसानंतर तो तुमच्याविषयी काहीच बोलेन असं झालं. तुम्ही टोमण्यासाठी विषय टाळायचा. एकदम म्हणायचा कामाचं फार प्रेशर आहे का? इतर कशाचाही विचार करायला वेळ नाही. तेव्हा मग सगळं स्पष्ट झालं. अहो, तो म्हणतो ते खरं आहे. अखंड कामात असतो आम्ही. 10-12 तास एकत्र असतो तेव्हा काय? तेव्हा थोडी मैत्री, थोडा स्नेह होणं हे साहजिकच आहे ना. बास एवढंच? काय म्हणायचंय तुम्हाला? काय ते स्पष्ट बोला एकदा. मी माझ्या नवऱ्याच्या ओठाचं चुंबन घेते ना, तेव्हा त्याच्या ओठावर तुमच्या ओठांची चव असते. मी जेव्हा त्याच्या मिठीत असते तेव्हा आमच्या सहवासाला त्याच्या माझ्या कलेचा काही वेगळा गंध असतो आणि तो तुमचा असतो. मला वाटतंय मी पुरेसं स्पष्ट बोलली आहे. मला वाटतं हे सगळं मला सगळ्यापेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्याशीच बोलावं. हा. तो येणारच आहे एवढ्या. आज सगळेच हिशेब मिटवायचे मला जाण्यापूर्वी. म्हणजे जयंताला सोडून चालली मी आज कायमचीच. काय? हा, अजून काय बॅग? हिंदी सिनेमात नाही का हँगर सकट साड्या बॅगेत टाकायच्या आणि घर सोडायचं. मी मात्र जे फक्त माझंच होतं
आवश्यकच होतं तेवढंच घेतलं. अहो तुम्ही माझं ऐका. हे बघा, घर वगैरे सोडू नका. या घराला गोष्टी जाव्यात असं कधीच वाटलं नाही मला. असं समजावून सांगतो तुम्हाला. प्लीज बिलीव्ह मी. तुम्ही हा निर्णय घ्यावा असं काहीही घडलेलं नाही आमच्यात. मग काय घडलं? किती घडलं? नवरा आणि त्याच्या मैत्रिणी तसं काय आणि किती घडलं म्हणजे बायकोनी नवऱ्याला सोडावं? हा, तुम्ही माझी उलट तपासणी घेताय. नाही, मी कोण तुमची उलट तपासणी घेणार? मी तुम्हाला फक्त माझा निर्णय सांगितला. आणि हो, घाबरू नका. भानगडी करणाऱ्यांना आपल्या कायद्यात कोणतीही शिक्षा नाहीये. मी कशाला घाबरू? तुम्ही जसं आताताईपणा नका करू. असं व्हावं असं म्हणजे स्वप्नातही नव्हतं. घडणारं घडतंच, ते थोडंच टाळता येतं. आता नाही का तुम्ही आणि जयंता एकमेकांची. माझ्यावर विश्वास ठेवा. जयंता तुमचाच आहे. वा वा, थँक्स. कसं समजावून सांगू तुम्हाला? मला समजलं तेव्हा कॉम्प्युटरचा कोर्स जॉईन केला व नोकरी धरली. तुम्ही ऐका माझं प्लीज. असा विचार करू विचार पूर्ण विचार करून निर्णय घेते आयुष्यात प्रथमच. लग्न करताना नव्हतं केला एवढा विचार. उंची, रंग, जात, गोत्र, पगार असं सगळं टिकमाल केलं आणि आता आपलाच असं समजून डोळे मिटून मार्ग. पण सोडून जाताना मात्र पूर्ण विचार केलाय, पूर्ण तयारी केली. तुम्ही ऐका माझं. जे तुमचं आहे ते तुमचंच आहे. त्याला जराही गप्पाबाईस, गप्पाबाईस बोलू नकोस एक शब्दही. जे केवळ माझं आणि माझंच होतं त्यातला एक भाग माझ्यासाठी राखून ठेवणारी तू कोण? जे तुमचं आहे ते तुमचंच आहे. म्हणे मला कळलं तेव्हा काय वाटलं माहितीये? वाटलं सगळं जग बघून असतंय माझ्याकडे. शक्यच केली आपलं सगळं शरीर समजून काय उपयोग म्हणा. तुम्हाला दुखवावं असं कधीच वाटलं नाही मला. कायम वाटायचं तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्रास तर नाही ना होणार. मी ज्याला कायम म्हणायची. दुखावलं नाही त्यांनी मला कधीच. पण हे असं काही बाईला कळतच ग, विशेषतः बायकोला. आणि कधी त्रास होतोच. पण तुम्हाला त्रास व्हावा असं कधीच वाटलं नाही मला. खरंच असा हेतूच नव्हता माझा. हेतू कुणाचाच नसतो ग. जयंत ऑफिसच्या कामासाठी दिवस दिवस बाहेर राहायला लागला तेव्हा थोडासा तुझा मला त्रास द्यायचा हेतू होता. आठवड्यातून 4 वेळा तरी निदान तू बाहेर मला त्रास देण्यासाठी नव्हे. मी अखंड माझ्याजवळ बडबड करणारा माझा नवरा नजर चुकवत घरात खुल्यासारखा वागायला लागला तर मला का त्रास व्हावा? पूर्वी हक्कानं मला हे कर ते कर म्हणायचं, ते आता राहून दे, तुला त्रास देईल, सोडून दे म्हणायला लागला. अचानक निराकरण माझ्यासाठी नवीन साध्यामध्ये यायला लागलं. गेल्या 4 वर्षात माझ्या कोणत्याच गोष्टीला ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये त्यांनी. कृषी ग्रुप बरोबर राज्य सगळं जा, बाहेर जावंच वाटते, खुशाल जा, महिनाभर राहा, कॉम्प्युटर शिकतेस, काही हरकत नाही, नोकरी करायची, तेवढाच टाइमपास. असं सगळं सुख सुख भराभर पॉइंट्स घेतले दिसले. मला वाटलं आता लव गेमच मिळालं मला. एकदा माझ्या मिठीत असतं तर त्यानं चुकून तुझं नाव घेतलं. चुकून दिवस मी तुझ्या बरोबर असतो म्हटलं ते ना तोंडात येणं साहजिक आहे खरं तर. तेव्हा हरतो येत आपण गेम पॉइंट वर आले मॅच. मला हे सगळं विचित्रच होत आहे. हे सगळं डोक्यातच नाही आलं. तुम्ही ऐका माझं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे कोण ठरवणार? हे कोण ठरवणार, तू का मी?
लग्नाचं पवित्र बंधन आता हा माझाच आहे, याच्यावर प्रेम करायचं, यांनीही आपल्याला जपावं, याच्या आवडीचे 4 पदार्थ करायचे, 2 मुलं. मुलांचं तर राहूनच गेलं. बरं झालं म्हणा, काहीतरी इतके सहल बाहेर नसतो पडत आलं. तुम्ही प्लीज ऐका माझं, अजूनही काहीतरी आपल्याला करता येईल. अजून आता काही नाही, हाच आता सगळं संपला. ऐका माझं, मला माझ्यामुळे मनस्ताप झालाय तुम्हाला. मी बाजूला होते, कुठेतरी दूर निघून जाईल, पण तुम्ही प्लीज. दूर तर तू जाणारच आहेस आणि बाजूला मी होणार. हा, मी आज तुला इथं बोलावलं का? कारण आज इथं वॉचमन आलेला नाहीये, शिवाय माझा फोन आल्याचं तू कुणालाही बोललेली नाहीयेस आणि हा हॉल आड बाजूला आहे. काय बोलताय तुम्ही? थर्मास ओळखलास? जयंतच आहे. रोज तो ऑफिसला आणतो तो. मी त्याला हातही लावलेला नाही, नॅपकिन हातात करून उचलला. थर्मासमध्ये कॉफी गरमागरम स्ट्रॉंग कडू कडू, तुला आवडते तशी. काय बोलताय? 2 कप प्यालीस. मला गार लागते कॉफी, एक मोठी घेतलेला नाही. गेम पॉइंटवर येऊन मी आज गेम उलटवली. वेग लागलाय का तुम्हाला? कसं तरी होतंय मला. आणखी थोडाच वेळ मग नाही होणार तो त्रास. मग सगळं शांत. म्हणजे कॉफीत मी डिश घातलं होता. जयंताचे कसले
कॉफीतल्या विषयाचं खरं वाटलेलं दिसतंय तुला. मी तुला खून बिन करीन असं वाटलं की काय तुला? जीवावर बेतल्यावर सगळी विचारशक्ती सगळं शाटपट सुलीत जातं ना, ते हे असं. जयंत घरी नसताना आडनाळकर वाचायची, टाइमपास करून. म्हटलं तुझी थोडी गंमत करावी. अगं साधी माली मारता येत नाही मला, निदान तेवढ्यासाठी तरी जयंत लागतो. तुला कळावं, तुझ्या आणि जयंताचं समजलं मला एक्झॅक्टली काय झालं ते. हे असंच झालं होतं मला. आपली शक्ती गेलं, सगळ्या शरीरभर जर पसरलं असं वाटलं होतं. वा, छान गार झाली. बरं, चल मी निघते. हो, जयंताला वगैरे बोलावलेलं नाहीये बरं का माहिती. त्याला आपल्या भेटीची काहीच कल्पना नाही. तू सावरलीस ना, एक मिनिट लावून जा. मी ते उद्या जयंतासाठी. एक मिनिट, तुम्ही जयाला सोडून काय व्हायचं? हो, ते मात्र अगदी खरं आहे. गंमत नाही. कशी चिठ्ठी ठेवून आली आहे मी त्याला. या विषयावर बोलणं नसतं जमलं. सगळंच किती आव्हानास्पद. शिवाय रडायला बिडायला आला असतं तर बंद जाईल. त्यापेक्षा चिठ्ठी बरी नाही. काय तुम्ही कुठे जाणार? मी म्हणजे माझा एक मित्र आहे, तो आला असेल ना. धुळ्याला एका कॉलेजात होतो आम्ही. आवडायचा बरं, पण फार भयंकर बोलायचा. म्हणायचं आपण आवडतो ना एकमेकांना, मग तसंच राहू म्हणे लग्न न करता. हो ना, तेव्हा भयंकर वाटायचं, पण आता पडलं. 6 महिन्यापूर्वी भेटला पुन्हा कितीतरी वर्षात. मी आवडते म्हणे त्याला. मी राहणार आहे त्याच्याबरोबर. तुला फोन केला ना तेव्हाच त्यालाही कळवलं माझा निर्णय. काहीतरी जयंताला सोडून एकटीने राहणं नसतंच जमलं मला. आता त्यांनी माझी आणायची आणि मी करायची. शिवाय वाटताना मी म्हणणार मी काय तुझ्या लग्नाची बायको नाही. शिवाय तेवढा जाता जाता पुरोगामीपणाचा शिक्का, लग्न संस्थेत सूड आणि समाजाला धक्का. सगळीकडे नुसती खळबळ, असूया, कुतूहल. मी एक विचारू, का केलंस असं? जयंताचं लग्न झालं माहीत असून त्याच्या प्रेमात नाही. सांगच असं नाही, नाहीतरी काय फरक पडणार आहे. लग्न ठरलं होतं माझं. लग्न ठरलं होतं मी आर्किटेक्चरला आणि तो सोशॉलॉजीत एमफिल करत होता. स्पर्धेत भेटलो आम्ही. तो कॉम्पिटिटर्स, पण मग प्रेमात पडलो. म्हणजे
तर मला त्रास होत नसेल तर थोडा खुशी सरवास थोडा स्पर्श काय हरकत आहे. हा पण कधी फार पुढे जाऊ दिलं नाही त्याला. तुमचा विचार नेहमी मनात यायचा. तो तुझ्यात इन्व्हॉल्व सगळ्या पुरुषांप्रमाणे तो स्वतःतच इन्व्हॉल्व. व त्यानं का विचारायची म्हणायचं तू लग्न कर म्हणजे समजेल. कंटाळा रुटीनचा कंटाळा थोडा बदल अपुरे पण जाणवत असेल काहीतरी ते भरून काढण्यासाठी मग- शरीर शरीर बरं शरीर बौद्धिक सावास वगैरे सगळं छूट नाहीतर मग आता मिनू वासवादी म्हणजे मी नसते तर अजून कोणीतरी असतेच. हो हो पण सवय तू लावलीस. सवय मी लावली. मला सांगा मीनूपेक्षा माझी बिटी तुम्हाला जास्त वाटली हो ना? कारण एक तर शरीरापेक्षा मी त्याला नक्कीच जास्त काहीतरी देत असणार आणि त्यातून मी आणणार आहे. सवय लावली. गिल्टी नाही वाटलं कधी तुला? खरं सांगू तुझंही खरंय पडा. तू काही कुणाला बांधेल नव्हतीस. गिल्टी वाटायला हवं होतं त्याला. तुमचा विचार बद्दल तुमचा विचार करूनच कधी त्याला शेवटपर्यंत असू. माझा विचार फसवू नको स्वतःला. माझ्यापेक्षा हुशार आहेस हे मात्र anyway, संपलंय ते आता सगळं. अहो आले नाही का अजून ते? आला मग ठीक आहे हारले. ठीक आहे हारले. बसा शांत व्हा. पाणी पाणी शांत व्हा. शांत. काय झालं? खूप गप्पा मारायचा. विवाह संस्था मुरसटलेली आहे. लग्न वगैरे कृत्रिम बंधनं. चौकटी बाहेर जगायची हिंमत नसते कुणात आणि काय काय. 6 महिने ऐकत होते आणि आता मग बाहेर गेले. म्हटलं चल आले मी. माझे सगळे पाश तोडून आले. ती गेली माझी. तुझे विचार प्रत्यक्षित जगूया. मला वाटलं होतं हसून हात बसवून स्वागत करेल माझं. पण याचा चेहरा वेडा पकडला. आपण बायका मूर्ख असतो का लगेच विश्वास ठेवतो समोरच्याच्या बोलण्यावर. शांत नाही म्हणाला का तो? आता काही म्हणा असतं तर तिला प्रामाणिक तरी म्हटलं असतं. काय म्हणाला माहितीये? काय ते म्हणाला इथं जवळच्याच कॉलनीत त्याच्या काकांचा छोटासा बंगला आहे म्हणे. काका असतो अमेरिकेत परत येणार नाही म्हणे. बंगला रिकामाच आहे. तिथे तू राहा म्हणे. म्हटलं रे घाबरू नकोस मी माझ्या पायात उभी आहे. तर म्हणे तुझा घटस्फोट म्हणजे आता लग्न संस्थेत विश्वास नाही तर माझ्या घटस्फोटाला एवढं महत्व कशाला ना. हा म्हणजे जाती संस्थेत विश्वास नाही म्हणायचा आणि आंतरजातीय विभाग केला म्हणून डंका मिरवायचा.
तुझा तू तिथंच राहा म्हणे. मी रोज येत जाईल. एकत्र चिवू, हिंडू, फिरू, झोपू. पण हा याच्या घरी आणि मी काकाच्या. धुळ्याला होता पूर्वी. लग्न संस्थेवर विश्वास नाही म्हणायचा. विक्रम, तुझं लग्न ह्याच्या. My God. अगं, तोच तो धुळ्याचा क्रांतिकारी. लग्नाच्या आदल्या रात्री 11 वाजता येऊन मला म्हणाला, सॉरी, लग्न माझ्या तत्वात बसत नाही म्हणे. जस्ट इमॅजिन, सगळ्यांना आमंत्रण केली होती आणि हा लग्नाच्या आदल्या रात्री मला 11 वाजता येऊन म्हणतो, काकाच्या बंगल्यात राहा, काकाच्या बंगल्यात. काहीही बदलला नाही, तसाच आहे मग अजून. काकाच्या बंगल्यात राहा बडी, काकाच्या बंगल्यात. जशी काही यांनी ठेवली आहे मला. म्हटलं गुड बाय. मग गेला असेल असे खांदे पाडून. मला या जगात समजून घेणारं कुणीच नाही असा भाव चेहऱ्यावर आणून. एक्झॅक्टली करेक्ट. काहीही बदल नाही बघ, तसाच आहे. जयंताला मात्र सारखा बदल हवा. पण तो चोरून चोरून, हा? हो, 3-3दा खड्डे सारणार खिडक्यांचे. हा? आता तो घरात असलेला माझ्या मोलकडीला कळू नये म्हणून दर वेळेला वेगळे जोडे घालून घ्यायचा. काय? अगं तरीच इतक्या जोड्या साठल्यात, मला कळेना एवढे जोडे. आणि तुला माहितीये, एकदा त्यांनी मला फोन केला तर माझ्या मावशीने फोन उचलला. तर ह्याने तिला नाव काय सांगावं? कुलकर्णी. कुलकर्णी. ऐक, ए, तुला मोगरा आवडतो ना? तुला कसं कळलं? तुझ्यासाठी गजरा घेतला ना की बिचारा माझ्यासाठी पण एक काढायचा. म्हटलं एकदा मोगऱ्याचा गजरा. आणि तू त्याच्या गालाला टिकली लावायचीस ना सारखी. सांगितलं त्यांनी तुला? अगं, माझी टिकली सारखी पडते आणि म्हणे टिकली. तेव्हा त्याने सांगितलं. तू केसातून हात फिरवतेस वाटतं सारखा. हा? काही नाही ग, ते सारखीनच विरळ झालेत ना म्हणून म्हटलं. तू स्वयंपाक मात्र छान करत असते. उठलं किती सुटलंय त्याचं. खादाडे मेला. बाहेरी खातो आणि घरी हवंच पुन्हा. ए, तू नाकाला नाक लावतेस वाटतं सारखं. नको, मलाही सारखं तसंच करायला लावायचा. पण एक सांगू, तू भेटल्यापासून हळूवार मात्र झालाय जास्त. पूर्वी मतलबाचं झालं की तोंड फिरून घुरायला लागायचं. ए, हे अगं त्याचं बोलणं सहन होतं तुला? अगं त्या एका कारणासाठी सुद्धा घटस्फोट मिळेल मला. घटस्फोट घ्यायलाच हवा का? तुला मुलांची आवड आहे, मग तुम्ही थांब. मुलं. थांब. हा प्रश्न विचारायचा अधिकार तुला नाही. हा फक्त आमच्या दोघांचा प्रश्न आहे. Oh, I'm sorry. Really sorry. जयंताला विचारलं होतंस तू कधी आहे? हो, एकदा. मग गप्प राहिला तो. नशीब माझं तुझ्यावर प्रेम आहे त्याचं. अगं ते सहवासाचं प्रेम. तुला सोडून जायचा विचार कधीच नव्हता ना त्याच्या मनात. कशाला करेल? चारी ठाव करत होते त्याचं. तर ते नाव विचारलं काही ते तमाशा केला.
आता काय करणार आहेस? माझा ऐकशील जयाकडे जा. तो खरंच खूप चांगला आहे. तुझ्यावर जीव आहे त्याचा. विश्वास ठेव. वाटल्यास मी नोकरी करते. त्याग का त्याग? तर मी न वाचवानी. सतत सावध राहायचं, पहारा ठेवायचा, सतत नवीन गेम. नाही जमणार. नाही जमायचं. अगं बोलून बघ त्याच्याशी. आपण दोघी बोलून बघू. म्हणजे तू बोलून बघ. अगं अमेरिकेत पाहिलंय मी. नाही जमलं घे घटस्फोट. फ्रीज नीट चालत नाही ते फेकून घे नवा. आपलं तसं नाही ना. आपण दुरुस्त करायला बघतो. ती आपली ताकद आहे. बाईची तुझी. नाहीतरी लग्न म्हणजे सतत ऍडजस्टमेंट ना. तू बरी बाई सुटलीस. लग्न या प्रकरणात तो समजूतदार आहे. तुला मी असं वाटतं काय? बाई आणि पुरुष अगदी वेगवेगळे प्राणी आहेत. अगदी वेगवेगळी भाषा बोलतात. भाषा तीच, अर्थ मात्र वेगवेगळे. आपण ज्याला प्रेम म्हणतो ते आणि पुरुषाचं प्रेम हे मुळातच वेगळं आहे. मग जे आम्हाला आपण काय उपयोग? एक प्रेमाचा शब्द, एक कटाक्ष, एक स्पर्श साठवून ठेवतो आपण. एखादं पीर उजवावं ना तसं. मग त्याला पुरवाळणं, जपणं, जोपासणं, स्वप्न आणि आठवणींचं खत पाणी. मग फुटतो अंकुर आणि हळूहळू सगळं व्यापून टाकतो. पुरुषाला नाही जमत. तरीही आपलं अपुरेपण दूर काढायला एक शब्द, एक स्पर्श लागतोच की आपल्याला. पण किती काय पडून गेले असं अपुरेपण. शर्ट, 2 शर्ट. मग पुन्हा इथे पण किंवा स्वतःला फसवणं. हे पूर्वीच समजलं ना. तुझे एकटे पण कधी शेअर नाही केलं जयाशी. हा कोणी म्हणून म्हणाली जया तुमचं आहे, जे तुमचं आहे ते तुमचंच आहे. हा आता तरी जाशील त्याच्याकडे. तुला शक्य आहे ते. प्रश्न माझा नाही, प्रश्न तुझा आहे. तुला शक्य आहे कोणाशी नातं जोडणं, हा खेळ खेळणं? बाई काय किंवा पुरुष काय, आपण जेव्हा आपल्या जोडीदाराचं स्वतःचं प्रतिबिंब शोधायला लागतो ना तेव्हा फसगत होते. आपल्या अपेक्षेपेक्षा ते प्रतिबिंब थोडं जरी वेगळं असलं ना किंवा चिडचिड होते. कारण खरं तर स्वतःवरचा विश्वास यात आपण आपल्या जोडीदारावरही अन्याय करत असतो. चूक आपलीच असते. पण जे स्वतःमध्ये शोधायचं त्यातून दुसऱ्याच शोध. खरं पण मग हे सगळं समजल्यावर की हे सगळं समजले म्हणून? मला सांग, तुला शक्य आहे कुणाशी काही शेअर करणं, उदाहरणार्थ तुझं आयुष्य? प्लीज मला उत्तर दे. फार महत्वाचं आहे ते माझ्या दृष्टीने. उत्तर खरं तर तुला समजलंय. प्लीज. त्याला तुझं बळ वाढेल. माझं असं अर्धरित प्रतिबिंब जर शेअर करू शकले असते ना कोणाबरोबर, त्यासारखा दुसरा आनंद नव्हता. पण तुझं कसं आहे म्हणून तर तुला सांगते, तू प्रयत्न कर, बोल जयाशी. त्यानं तुझं बळ वाढेल. माझं ऐकतेस? चल माझ्याबरोबर. चल माझ्याबरोबर माझ्याकडे. रहा निवांत. शांत डोक्याने विचार कर. मग हे चल चल.
गेम गेम लेखिका डॉक्टर मंजिरी परांजपे, दिग्दर्शिका एन डॉक्टर वर्धा जाधव, कलाकार एन डॉक्टर वर्धा जाधव एन अंकिता कर्वे, निर्मिती रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन.